विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस पाहिले होते आणि पॅलिओन्टॉलॉजीमध्ये फॉसिल्सचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचा एक प्रोसेस असती, ती म्हणजे एज डिटर्मिनेशन ऑफ द फॉसिल्स. मग फॉसिल्सचं एज डिटर्मिनेशन जे केलं जातं, तर हे करण्याची टेक्निक म्हणजे आपण पाहिली होती, त्या टेक्निकचं नाव आहे कार्बन डेटिंग मेथड. ही कार्बन डेटिंग मेथड काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा, जेव्हा आपण कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल बोलतो त्यावेळेला प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला दोन प्रकारचे कार्बन दिसून येत असतात. एक असतो C12 कार्बन, ज्याला आपण नॉर्मल कार्बन म्हणतो. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे C14 कार्बन. हा एक आयसोटोप आहे. तुम्ही 8वीला आयसोटोप नावाची कन्सेप्ट शिकलेले आहात आणि हा आयसोटोप रेडिओ ऍक्टिव्ह नेचरचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोनही कार्बनचं कंटिन्युअस एक्सचेंज त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडनं सुरू असतं. एक्सचेंज विथ सराउंडिंग, म्हणजे सराउंडिंग मधून जे काही फूड कन्झम्पशन होईल, गॅसियस एक्सचेंज होईल, त्यामधून प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला दोन प्रकारचे कार्बन मिळत असतात, C12 आणि C14. आणि जेव्हा तो ऑर्गॅनिझम जोपर्यंत लिव्हिंग कंडिशन मध्ये आहे त्या वेळेपर्यंत त्याच्या बॉडीमध्ये दोन्हीही कार्बनचं प्रमाण हे नेहमी सारखं असतं. द इक्वल अमाउंट ऑफ C12 अँड C14 आर प्रेझेंट इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, हा पहिला पॉइंट आपल्याला लक्षात आला असेल. यानंतर जेव्हा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ होती त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी काय होतं समजून घेऊ. बघा, ज्या वेळेला लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाली, डेथ झाल्यानंतर आम्हाला काय दिसतं, तर एक्सचेंज विथ सराउंडिंग थांबणार आहे. सराउंडिंग सोबतचं कार्बनचं एक्सचेंज थांबल्यामुळे C12 आणि C14 यामध्ये काय बदल दिसेल, तर C12 ची अमाऊंट जी आहे त्यावेळेला ॲट द टाइम ऑफ डेथ C12 ची जी अमाऊंट असेल ती अमाऊंट कॉन्स्टंट राहणार आणि C14 च्या अमाऊंट मध्ये काय बदल होईल, तर C14 रेडिओ ऍक्टिव्ह नेचरचा असल्यामुळे C14 मध्ये डिकेइंग नावाची प्रोसेस सुरू होणार आहे. म्हणजे रेडिएशन होत असल्यामुळे C14 ची अमाऊंट कमी कमी होत राहणार आहे डेथ नंतर. मग C14 ची डिकेइंग होत असल्यामुळे त्याची अमाऊंट डिक्रीज होताना दिसेल. आणि ज्या वेळेला आपल्याला फॉसिल सापडतो तर त्या फॉसिलमध्ये आम्हाला C12 ची अमाऊंट जी काय असेल आणि C14 ची अमाऊंट जी काय असेल, तर या दोघांची अमाऊंट तो फॉसिल असणारा ऑर्गॅनिझम जिवंत होता तेव्हा कॉन्स्टंट होती. मग C14 ची अमाऊंट किती प्रमाणामध्ये डिक्रीज झाली आहे डिकेइंग प्रोसेसने, आणि त्या डिक्रीज होण्यासाठी लागणारा टाइम पिरियड काय असतो. म्हणजे प्रत्येक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचा, ज्याला आपण हाफ लाईफ पिरियड म्हणतो, तर त्या हाफ लाईफ पिरियड हा प्रत्येक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचा कॉन्स्टंट असतो. त्यामुळे C14 ची अमाऊंट अर्धी होण्यासाठी किती वेळ लागणार हे आपल्याला माहिती आहे. मग C12 च्या प्रमाणामध्ये C14 ची अमाऊंट किती आहे आणि ती अमाऊंट कमी होण्यासाठी किती वेळ लागला असेल हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग तो जो लागलेला वेळ असेल तेवढा वेळ म्हणजे त्या फॉसिलचं एज असणार आहे. आणि मग असं आपण प्रत्येक फॉसिलचं
एज डिटर्मिनेशन, किती जुना तो फॉसिल आहे हे आपण या कार्बन डेटिंग मेथडने शोधू शकतो. तर या पद्धतीने ही झाली कार्बन डेटिंग मेथड. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक घेऊन उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत व्हिडिओ पाहत रहा, अभ्यास करत रहा. धन्यवाद.